नमस्कार मंडळी. तुम्ही पाहताय जनसंवाद. महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायती अशा एकूण 288 ठिकाणचे निकाल काल लागले. या निकालांमध्ये काही गोष्टी स्पष्टपणे दिसल्या. ते म्हणजे भाजपचा महाराष्ट्रात झालेला उदय आणि शिवसेनेचा, विशेषतः शिवसेनेच्या ठाकरे गटाचा झालेला ऱ्हास. या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे दिसत असल्या तरी या निकालांमधून अनेक गोष्टी आपल्यासमोर आल्यात. काही कार्यकर्त्यांना किंवा त्या त्या पक्षाच्या नेत्यांना जरी हा निकाल आश्चर्यकारक वाटत असला तरी एक ऑब्झर्व्हर म्हणून या निकालात काहीही आश्चर्य वाटत नाही. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत जे झालं तसंच काहीसं आहे असं रिफ्लेक्ट या निकालात झालेलं दिसलं. या निकालात एकूण 288 पैकी भारतीय जनता पक्षाला 124 नगराध्यक्ष मिळाले, तर शिवसेनेच्या शिंदे गटाला 60 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 36 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 27, विशेषतः काँग्रेसला जे यश मिळालं ते विदर्भात मिळालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 12 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 8 जागा मिळाल्यात संपूर्ण महाराष्ट्रात. या सगळ्या गोष्टींच्यावरून काही प्रश्न असे पडतात की शिवसेना आणि भाजप, जी महाराष्ट्रात जवळजवळ 30 वर्ष टिकलेली युती होती, ती 2019ला तुटली आणि त्यानंतर महाराष्ट्राचं सत्ता समीकरण बदललं. ते झाल्यानंतर आजपर्यंत मागच्या 5-6 वर्षात जे काही घडलंय त्यामध्ये शिवसेनेचा ऱ्हास होत गेलाय आणि भाजपचा उदय होत गेलाय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे 2 तुकडे झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले. ह्यामध्ये जो भाग भारतीय जनता पक्षाबरोबर गेलाय त्यांचा देखील भारतीय जनता पक्षाबरोबर उदय झालाय. म्हणजे नक्की बीजेपीने असं काय केलंय ज्यामुळे भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा उदय झालाय, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाचा त्यांच्याबरोबर उदय झालाय. याची कारणं काय आहेत ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबरला महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्याचा निकाल 21 डिसेंबरला काल लागला. आत्तापर्यंत महाराष्ट्रात आपल्याला 2014 पूर्वीच्या राजकारणामध्ये अशी सवय होती की शिवसेना आणि भाजप यांची एक युती असायची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असायची. यावेळेला भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणात 3ऱ्या आणि कधीकधी 4थ्या नंबरचा पक्ष असायचा. विशेषतः शिवसेना भाजपच्या युतीमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ तर भाजप हा लहान भाऊ असं देखील म्हणायचो. पण त्यानंतर मागच्या 10 वर्षात देशभरात जसा भाजपचा राईज झाला त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील भाजपचा राईज झाला आणि भारतीय जनता पक्षाने तर आता 124 जागा मिळवल्या 288 पैकी. म्हणजे जवळजवळ 45% पर्यंत महाराष्ट्रातले नगराध्यक्ष हे फक्त भारतीय जनता पक्षाचे आहेत. हे एक अतिशय भव्य अशी कामगिरी आहे आणि ही कामगिरी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. आता बीजेपीच्या या उदयाची काही कारणं आहेत. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 2014ला बीजेपी सत्तेत आल्यानंतर, म्हणजे केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्यांनी सगळ्यात समोर आपल्यासमोर जे धोरण ठेवलं होतं त्यावेळीच अमित शहा म्हणाले होते की भारतीय जनता पक्ष पुढची 50 वर्ष या देशावरती सत्ता ठेवेल अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करणार आहे. म्हणजे बीजेपीचं पहिल्यापासूनच असं धोरण होतं की आपल्याला सत्तेत कायम राहायचंय आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते करायचंय. मग भलेही बीजेपीवरती टीका झाली, अनेक वेळा असं म्हटलं गेलं की स्थानिक नेत्यांना डावलून देखील पक्षात नव्यानं आलेल्या लोकांना, आयारामांना बीजेपीनं तिकीटं दिली, त्यांना संधी दिली आणि जे कार्यकर्ते पहिल्यापासून होते त्यांना संधी नाही दिली. या सगळ्या गोष्टी घडल्या तरी बीजेपीने काहीही करून सत्ता आपल्या हातात कशी राहील यासाठी प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाचा जमिनीवरचा बेस अत्यंत कमकुवत होता, त्यामुळे बीजेपीचा पश्चिम महाराष्ट्रात वगैरे तर कुठे नामोनिशाण नसायचं. पण त्याच बीजेपीला आता कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये, सांगलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सीट्स मिळत आहेत, नगराध्यक्ष मिळत आहेत, नगरसेवक मिळत आहेत. या सगळ्यातून एकच गोष्ट दिसून येते की जे कार्यकर्ते काही वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी काम करायचे तेच लोक आता बीजेपीसाठी काम करतायत. त्यामुळे बीजेपीनं हे परिवर्तन घडवलंय. पण बीजेपीचं एक धोरण पक्क आहे की निवडणूक कोणतीही असो ते सिरियसली घेतात. अमित शहा स्वतः केरळमधल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील सक्रिय होते. ज्या वेळेला केरळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला त्याच्याबद्दलचं अभिनंदन स्वतः पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधानांनी तिथल्या अनेक ग्रामपंचायतींच्या निकालांचं देखील स्वागत केलं. ही गोष्ट काय सांगून जाते तर सांगून जाते की भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं प्रत्येक निवडणूक सिरियस घेतो आणि त्याच वेळी महाराष्ट्रातले इतर पक्ष मात्र ही गोष्ट विसरतात. त्यांना असं वाटतं की स्थानिक निवडणुका या स्थानिक नेत्यांनी पाहायच्या असतात. ह्या निवडणुकीत सगळ्यात मोठा पराभव महाराष्ट्रात जर कोणाचा झाला असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. आणि ही गोष्ट उद्धव ठाकरेंनी मान्य करायला हवी. उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते किंवा उद्धव ठाकरे यांचा मीडिया, सोशल मीडिया प्रेझेन्स कितीही चांगला असला तरी जमिनीवरती शिवसेना उबाठा हा गट अत्यंत कमकुवत झाला हे त्यांच्या लक्षात येईल या निकालावरून. कारण संपूर्ण महाराष्ट्रात 288 पैकी 8 म्हणजे फक्त 3% देखील नगराध्यक्ष किंवा नगरपालिका आत्ता सध्या शिवसेनेकडे नाहीयेत, जो पक्ष महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष मानला जातो.
त्यामुळे अशी परिस्थिती असताना देखील उद्धव ठाकरे स्वतः किंवा आदित्य ठाकरे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात फिरताना दिसले नाहीत, महाराष्ट्र पिंजून काढताना दिसले नाहीत. त्यांना असं वाटलं की ही निवडणूक महत्त्वाची जरी असली तरी मुंबई महापालिकेची जी होणारी निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि मुंबई महापालिका जिंकलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गमावला तरी चालेल की काय, अशा भ्रमात शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आता सध्या आहे असं सध्या तरी वाटतंय. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं प्रचार केला, ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या शिंदे गटानं प्रचार केला, त्या तुलनेत उद्धव ठाकरे कुठेही महाराष्ट्रात फिरताना दिसले नाहीत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे काही मंत्री अक्षरशः धावत पळत एका दिवशी 3-3, 4-4 सभा घेताना दिसले, पण त्याच वेळी उद्धव ठाकरे मात्र हे करताना दिसले नाहीत. आदित्य ठाकरे दिसले नाहीत आणि विशेषतः आता उद्धव ठाकरे यांचेकडे अशा मोठ्या नेत्यांचा तुटवडा आहे जे संपूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव ठेवतील. कारण जे काही त्यांचे नेते महत्त्वाचे असतील ते आपापल्या जिल्ह्यामध्ये आपलं स्थान टिकवण्यामध्ये गुंतून राहिले. त्यामुळे महाराष्ट्र कोणी फिरू शकलं नाही आणि त्यामुळे शिवसेनेची पिछेहाट झाली. त्याचवेळी एकनाथ शिंदेंना मात्र एक गोष्ट माहिती आहे की एकनाथ शिंदेंच्या मागे कुठलंही ठाकरे नावाचं ब्रँड नेम नाहीये. त्यामुळे जर त्यांना राजकारणात टिकायचं असेल तर त्यांना धावायला लागेल, पळायला लागेल आणि जे काही करायचे ते करायला लागेल. अन्यथा जर ते आयडियल राहिले किंवा गप्प बसून राहिले तर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आपोआप सक्रिय होईल आणि तिथली जागा भरून काढेल हे सहजपणे दिसतं. कारण त्यांच्याकडे असणारं ठाकरे हे आडनाव अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्हींमध्ये देखील लढत झाली. यामध्ये देखील असं लक्षात आलं की अजित पवारांनी जवळजवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 पट जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे काय तर अजित पवारांचा जमिनीवर जो होल्ड आहे, जमिनीवरच्या कार्यकर्त्यांची जी त्यांची पकड आहे ती अत्यंत चांगली आहे. त्याचवेळी शरद पवारांची ती आता राहिली नाही. हे असण्याचं एक महत्त्वाचं कारण काय, जेव्हा हा एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष होता त्यावेळी देखील शरद पवार हे देशाचं राजकारण करायचे, महाराष्ट्राचं मोठं राजकारण करायचे. अजित पवार हे नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर, नगरसेवकांच्या बरोबर, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाबरोबर देखील अजित पवार संपर्कात ठेवून असायचे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यापासूनच अजित पवारांचा जमिनीवरच्या कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. ही गोष्ट सुप्रिया सुळेंनी मात्र कधी केलेली नव्हती. त्यामुळे अजित पवारांना ह्या गोष्टीचा आता फायदा झाला. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाले त्यावेळी अजित पवारांना ह्याच कार्यकर्ता आहे ज्याच्याबरोबर ते मागची 25-30 वर्ष झाले कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांनी अजित पवारांना मदत केली आणि अजित पवार जिंकून आले. त्याचवेळी शरद पवार स्वतः या निवडणुकीत आपल्या वयामुळे उतरू शकले नाहीत. सुप्रिया सुळे मात्र का उतरल्या नाहीत या गोष्टीचं कुणालाही उत्तर मिळत नाही. सुप्रिया सुळे या काळात कुठे ना कुठे ऍक्टिव्ह होत्या. आता लोकसभेमध्ये प्रश्न मांडत होत्या किंवा काही ठिकाणी इतर ठिकाणी देखील मीडियाशी बोलत होत्या. पण ह्या सगळ्या गोष्टी या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीला केल्या जातात. ह्या जमिनीवरच्या ज्या नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात त्यावेळी तुम्हाला जमिनीवर उतरावं लागतं आणि कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा लागतो. ते देण्यामधून सुप्रिया सुळे कमी पडल्या. कारण शरद पवारांच्या नंतर त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत किंवा त्या पक्षाचा चेहरा आहेत. पण तरी देखील त्यांनी हे केलं नाही, म्हणून शरद पवार गटाला देखील ह्या निवडणुकीमध्ये अक्षरशः स्वतःची धूळदाण झालेली पाहायला मिळाली. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी प्रत्येक गावाचं गणित वेगळं असतं. कुठल्या गावामध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती होईल, कुठल्या गावामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची युती होईल. प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या युती आघाड्या होत असतात. पण हे जरी झालं तरी पक्षानं किंवा पक्षाच्या नेतृत्वानं आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त नगरसेवक कसे मिळतील किंवा जास्तीत जास्त नगराध्यक्ष कसे मिळतील, आपल्या विचाराची माणसं कशी सत्तेत येतील यासाठी प्रयत्न करायचे असतात. कारण गाव पातळीवरचं राजकारण हे नेहमीच असं असतं, तिथं पक्षाचा बॅनर किंवा पक्षाचा झेंडा अनेक वेळा चालत नाही. त्यावेळी आघाड्या कराव्या लागतात. हे सगळं भारतीय जनता पक्षानं अतिशय यशस्वीपणे केलं. कित्येक वेळा बीजेपी आणि शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस कित्येक ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध लढून देखील त्यांनीच तिथं विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळाला. हे सगळं झालं असलं तरी बाकीचे जे महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत त्यांना कुठेही ही जागा भरून काढता आली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 2019ला ज्या मुख्यमंत्री पदाच्या सत्ता स्पर्धेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली होती, त्यानंतर आजपर्यंत जर दोन्ही पक्षांचा प्रवास बघितला तर भारतीय जनता पक्षाचा प्रवास वरच्या दिशेनं तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा प्रवास खालच्या दिशेनं चालू आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला जर आत्तापासून सिरियसली घेतलं नाही तर ज्या काही 28 महानगरपालिकांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात 15 तारखेला होणार आहेत त्यावेळी देखील हा जसा निकाल लागलाय हाच निकाल पुन्हा रिफ्लेक्ट होईल. आणि त्यासाठी सर्व पक्षांना स्वतः जमिनीवर उतरून मैदानात उतरून खेळावं लागेल. ती लढाई देखील ह्याच्यापेक्षा जास्त मोठी आणि जबरदस्त असणार आहे. त्या लढाईत काय होईल, जसा हा निकाल लागला तसाच तो निकाल लागेल काय, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.